स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्हा प्रशासनाचे नियम धाब्यावर। कोरोना नियंत्रणासाठी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता। कोवॅक्सिन लस झाली उपलब्ध। 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा। कर्ज प्रक्रियेबाबत जनजागृती करावी। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची सूचना। आणि 6,08,000 रुपयांच्या मद्यसाठ्यासह मुद्देमाल जप्त। राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या अनेक दिवसांपासून चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनेतर्फे कोल्हापुरातील सर्व दुकाने, भाजी मंडई, व्यापार पूर्ववत सुरू व्हावीत यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता। याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून नियमांचं पालन करत 5 दिवसांचा अनलॉक जाहीर केला। मात्र जिल्हा प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून बाजारपेठेत खरेदी विक्रीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती। यामुळे कोरोना नियंत्रणासाठी पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक दिवसांपासून शहरातील सर्व दुकाने सरसकट खुली करण्यासाठी मागणीचा जोर वाढला होता। शहरातील विविध व्यापारी संघटना देखील या संदर्भात पाठपुरावा करत होत्या। पालकमंत्र्यांनी कोल्हापूर परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने 5 जुलै ते 9 जुलै पर्यंत सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली। तब्बल 3 महिन्यानंतर शहराची मुख्य बाजारपेठ म्हणजेच महाद्वार रोड परिसर नागरिकांच्या गर्दीने फुलला होता। तब्बल 3 महिन्यानंतर आज बाजारपेठ खरेदी विक्रीसाठी खुली झाल्याने महाद्वार रोड गजबजलेला पाहायला मिळाला। कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवले। मात्र शहरातील सर्व दुकाने सरसकट खुली करावी ही मागणी जोर धरू लागल्याने आजपासून प्रायोगिक तत्वावर दुकाने सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली। राज्य सरकारने प्रायोगिक तत्वावर परवानगी दिली असली तरीही गर्दी न करता नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे, असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेला कोवॅक्सिन लस उपलब्ध झाली असून 60 वर्षावरील नागरिकांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। तसेच कोविशिल्ड लस ही परदेशात शिक्षणास फक्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि दिव्यांग व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून कोविशिल्ड लसीचा तुटवडा मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये भासत आहे। या केंद्रांमध्ये राज्य शासनाकडून मिळणारी कोविशिल्ड लस अत्यल्प प्रमाणात मनपा आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे। यामुळे ही लस फक्त परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच दिव्यांग व्यक्तींना देण्यात येत आहे। त्यांना हा दुसरा डोस देण्यात येत असून 2 शिफ्टमध्ये ही लस देण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे। 9 ते 1 या वेळेत परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर दुपारी 2 ते 4 या वेळेत दिव्यांग व्यक्तींना देण्यात येत आहे। ही लस प्राधान्यक्रमाने 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे। त्यांना हा कोवॅक्सिनचा पहिला डोस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ही लस ही अत्यल्प प्रमाणात उपलब्ध झाली आहे। यामुळे उपलब्ध लस संपेपर्यंत या लसींचा डोस ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यक्रमाने देण्यात येणार आहे। याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे। यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे नागरिकांच्या लसीकरणासाठी 11 नागरी आरोग्य केंद्रांची उभारणी केली आहे। स्वप्नील लोणकर या युवकाने एमपीएससी परीक्षा पास करूनही अजून मुलाखत होत नाही, त्यामुळे नोकरी लागत नाही या सरकारी ढिसाळ कारभाराला कंटाळून आत्महत्या केली। या शासनाच्या धोरणांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहेत। यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा प्रकारे उच्च पातळी पार करत एमपीएससीची तयारी करीत असणारा प्रत्येक विद्यार्थी पुढे जात असतो। त्यानंतर त्याच्या पदरी यश प्राप्त होणारच असतं। परंतु जर सरकारच्या निष्काळजी धोरणामुळे वर्षामागून वर्ष लोटूनही परीक्षा होणार नसतील, त्यांच्या मुलाखती रखडणार असतील तर त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची होणारी राखरांगोळी होणार, याला जबाबदार कोण हा प्रश्न आज राज्यातले हजारो युवा विचारत आहेत। आणि त्यामुळे स्वप्नील लोणकर याची ही आत्महत्या नसून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा नाहक बळी आहे, अशी भावना आज तमाम युवा वर्गामध्ये आहे। लोणकर याच्या कुटुंबियांना तात्काळ किमान रुपये 25 लाख इतकी मदत द्यावी अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे।
जिल्हाधीश माननीय पृथ्वी जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज एकनाथ पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार माननीय सुदर्शन पाटील साहेब जे आमचे जिल्हा प्रभारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ज्या आपले विद्यार्थी संघटना आपली जनता पार्टी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माननीय पार्थ पवार यांच्या थ्रू पार्थ चव्हाण यांच्या थ्रू वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांवरती काल झालेले यांच्याशी जे आपले जे टोटल निवड झालेले 2000च्या कमीत कमी 2000 लोक जे आहेत आपले त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जॉबच्या दृष्टिकोनातून जे काही चाललेलं आहे हे शासनानं आतापर्यंत मदत केलेली नाही. ह्या न मदत झाल्यामुळे यांचे बेरोजगारी वाढलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला जे भाऊ आणि आपल्याला जे मित्र लोणकर साहेब यांचं काल त्यांनी स्वतःहून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचा उद्देश त्यांचा हाच होता की यांनी केलेल्या कष्टाचं विद्यार्थ्यांच्या जे केलेला अभ्यास असू दे किंवा रात्रंदिवस केलेले कष्ट त्याचं फळ मिळावं या दृष्टीने त्यांनी काम केलं होतं. आज मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या अनुषंगाने त्यांना पद पण मिळालं होतं की त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ पण मिळालं होतं. पण फळ मिळालं असताना त्यांना पदोन्नती मिळालं नाही. कारण हे याचं जे काय मिळालं नाही याचं कारण असं आहे की सरकारने केलेली मराठा आरक्षणाची चुकीचं मार्गदर्शन. त्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्याचे विद्यार्थी अध्यक्ष आपले युवा मोर्चाचे ते पार्थ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मी स्वतः जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चाचा सचिन गणमाळे व माझी सगळी पूर्ण मित्र कमिटी मिळून आणि आज जिल्हाधिकारी आपले जससाहेब अनुपस्थित असताना त्यांच्या उपजिल्हाधिकारी यांच्याकडं निवेदन देण्यात आलं. आज या निवेदना थ्रू आम्हाला एकच सांगायचं आहे की तिथून पुढे होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कोणताही काय अडचणी कोणतेही प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्लेमसाठी युवा मोर्चा विद्यार्थी मोर्चा असेल विद्यार्थी मोर्चा असेल किंवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पूर्णपणे सक्षमतेने लढा देईल. कर्जपुरवठा योजना प्रक्रियेत सुलभता आणून पात्र लाभार्थ्यांना कर्जपुरवठा होण्यासाठी कागदपत्रांबाबत जनजागृती करावी अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्याकरिता ऑनलाईन माहिती शिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी क्षीरसागर म्हणाले, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठा समाजातील युवकांना इतर माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजकांना सक्षम बनवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँका, सहकारी आणि खाजगी बँकांची बैठक सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडून तेऊरवाडी तालुका चंदगड येथे 6,08,000 रुपयांचा गोवा बनावट मुद्देमालासह मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. ही कारवाई विभागीय आयुक्त YM पवार यांच्या आदेशानुसार सोमवारी भरारी पथकातर्फे नेसरी कोवाड रोडवर गस्त घालून तेऊरवाडी हद्दीत मराठी शाळेजवळ करण्यात आली आहे. जगात भारी आम्ही कोल्हापुरी या वाक्याप्रमाणे युवा वर्गाने अवघ्या 5 रुपयात कोल्हापुरी थाळी उपलब्ध करून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिलाय. ननबन फाउंडेशन तर्फे 2 दिवसापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याचा महागाईच्या काळात सर्वसामान्य व गरीब जनतेला आधार मिळालाय. कोरोना काळात नागरिकांच्या खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत यासाठी कोल्हापुरातील अनेक सेवाभावी व सामाजिक संस्था अविरत अन्नपदार्थांचे उपक्रम राबवत आहेत. यात आणखी एका युवकांच्या संस्थेने उडी घेतली असून त्यांनी अवघ्या 5 रुपयात कोल्हापूर थाळी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे या युवकांच्या संस्थेने अल्पावधीतच त्यांच्या समाजसेवी कार्याच्या जोरावर नावलौकिक मिळवलं आहे. 5 रुपयात भरपेट जेवण उपलब्ध होत असल्यामुळे ननबन फाउंडेशन सर्वसामान्य व गरिबांसाठी आधारवड आहे. कोल्हापुरी थाळीच्या उपक्रमातून दररोज 200 लोकांना पोटभर अन्न दिले जाते. हा उपक्रम यशस्वी राबवण्यासाठी ननबन फाउंडेशनचे उदय प्रभावळे, योगेश भोसले, सोमनाथ प्रभावळे, विशाल जाधव, गणेश सुतार, अरुण सुतार, प्रवीण शिंदे, अक्षय शिंदे, संदीप कोपर्डे अविरत परिश्रम घेत आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत। एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अजूनही नोकरी लागत नसलेल्या नैराश्यातून काल विद्यार्थी स्वप्नील लोणकरने उचललेलं पाऊल दुर्दैवी आहे। आज समाजात अनेक तरुण आहेत जे परीक्षा होत नाहीत, नियुक्त्या रखडल्यात, अशा अनेक प्रश्नांचा सामना रोज करत आहेत। त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गट तट बाजूला सरून सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन समरजित सिंह घाटगे यांनी केले। धक्कादायक आणि दुःखद बातमी मिळाली। एमपीएससीच्या आपल्या एका मुलांनी जो टॉप रँक होता, नोकरी नाही मिळाल्यामुळं आपला जीव घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला। शाहू महाराजांच्या जनगणनेचं वंशज म्हणून मी आज आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक कळकळीची विनंती करतोय। मी परत आपल्याला विनंती करतो की कुठलीही अशी पावलं तुम्ही घेऊ नका, तुम्ही कुठेही खचून जाऊ नका, तुम्ही कुठलंही मानसिक स्ट्रेस घेऊ नका। मी आहे तुमच्या पाठीशी, कधीही तुम्हाला लागलं तुम्ही माझ्याशी संपर्क साधा। या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तुमच्याशी बोलणी करीन, मी तुमचा मानसिक स्ट्रेस कमी करायचा प्रयत्न करीन, पण कुठेही मी कृपया करू की कुठेही तुम्ही हार मानू नका। आपल्याला पुढे हे युद्ध टिकवायचं आहे। आपण राहिलो तर हे युद्ध टिकणार, आपण राहिलो तर हे आपलं भविष्य आहे। तुम्ही आमच्या सगळ्या समाजाचं आणि या महाराष्ट्राचं आपण भविष्य आहात। त्यामुळे मी परत आपल्याला विनंती करतो, येत्या काळामध्ये सरकारकडून जो तुमचा रखडलेल्या नोकरीचा विषय ते आपण 100% मिळवू, पण त्यासाठी या लढामध्ये आपल्या सगळ्यांची साथ लागेल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये समरजी घाटगे म्हणून मी आपल्या पाठीशी आहे। कुठेही खचून जाऊ नका, कधी लागलं या समरजी घाटगेला तुम्ही हाक मारा, मी आहे तुमच्यावर। पण परत आपल्या सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या विद्यार्थ्यांना असं कुठलंही पाऊल घेऊन असे काही निर्णय घेऊ नका ज्याच्यामुळं भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र राहायला पाहिजे। एवढीच मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एकूण 6 जागांपैकी चेअरमन व 1 सदस्य वगळता इतर 4 जागा गेली 2 वर्ष रिक्त असून यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे। 2 दिवसांपासून पुण्यातील स्वप्नील लोणकर या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षेत पास होऊन सुद्धा नियुक्ती न मिळाल्याने आपली जीवनयात्रा संपवली। सर्वसामान्य घरातील युवकांना शासनाच्या दिरंगाईचा मोठा फटका बसत असून यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात या मागणीचे निवेदन कोल्हापुरातील जनसंघर्ष सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले। आज घडीला 3 लाखांपेक्षा जास्त सरकारी जागा रिक्त असून सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोग रिक्त जागा काढत नाही। जागा काढल्या तरी परीक्षा होत नाहीत, परीक्षा घेतल्या तरी नियुक्त्या होत नाहीत। यामुळे विद्यार्थी नैराश्यग्रस्त होत आहेत। वास्तविक परीक्षेतून पास झालेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्याचे काम अवघ्या 2 सदस्यांना करावे लागत असून हा कामाचा ताण कमी करण्यासाठी सर्व 6 सदस्यांच्या नियुक्त्या कराव्यात। रखडलेल्या 413 विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्वायत्तता टिकवून कार्यप्रणाली सुधारावी। विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक परिस्थितीचा प्रामुख्याने विचार व्हावा। तसेच शासनाकडून हेल्पलाईन देण्यात यावी। याबाबत समिती स्थापन करून आढावा घेण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। यावेळी जनसंघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवम शिरहट्टी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। या शिष्टमंडळात संदेश पोलादे, संग्राम गायकवाड, स्वरूप जगदाळे, ओमकार तांबडे, पार्थ शिंदे, दत्ता चौगले, सोहम कुराडे आदी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। शिरहट्टी, जनसंघर्ष सेना। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या 6 सदस्यांपैकी 2 जागा भरलेल्या आहेत, इतर 4 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत, त्या भरण्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 31 जुलैपर्यंत सर्व जागा रखडलेल्या भरणार असं सरकारने जाहीर केले, परंतु त्या भरत असताना आयोगाच्या 2च सदस्यांवर ह्या कामाचा ताण आहे। हा ताण कमी करण्यासाठी सर्व जागा भराव्यात, विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन द्यावी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी कार्यप्रणाली आहे त्यामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी करतो। गाळप हंगाम सन 2021-22 ची ऊसाची एफआरपी राज्य सरकारने गेली 7 महिने जाहीर केली नाही, म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली होती। जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनही 15 दिवस झाले तरी राज्य सरकारने ऊसाची एफआरपी जाहीर केली नाही। याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीनं आज दसरा चौक येथे राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर 1 दिवसाचं लक्षणीय उपोषण करण्यात आले। वास्तविक ऊसाची एफआरपी ही पूर्वी केंद्र सरकार जाहीर करत होते, पण केंद्र सरकारने ती जबाबदारी राज्य सरकारकडे दिलेली आहे। त्यामुळे ऊसाची एफआरपी ही राज्य सरकारने 1 ऑक्टोबर 2020 रोजी घोषित करणे अपेक्षित होते, पण सरकारने ते अद्यापही घोषित केलेली नाही। वेळेत एफआरपी जाहीर न झाल्याने
ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। एकीकडे कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, त्यातच रासायनिक खते, बी बियाणे, वीज बिल, इंधन, मजुरी, मशागत यामुळे झालेल्या महागाईने शेतकरी त्रस्त झाला आहे। या काळात सरकारने दरवर्षीप्रमाणे FRP घोषित केली असती तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता, पण सरकारने FRP जाहीर न करून शेतकऱ्यांच्या ऊस दरातून पलायन केल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला। या उपोषणात जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा डॉक्टर प्रगती चव्हाण, अशोक जाधव, ज्ञानदेव पाटील, संभाजी भोसले, बाळा नाईक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्र सरकारने FRP जाहीर करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारवर दिलेली आहे। वास्तविक राज्य सरकारने 1 ऑक्टोबर 2020 रोजी गाळप हंगाम सन 2021-22 ची FRP जाहीर करणं गरजेचं होतं, पण अजूनही राज्य सरकारने FRP जाहीर केलेली नाही। त्याबद्दल आम्ही माननीय कलेक्टर यांना निवेदन देऊन कलेक्टर ऑफिसवर आम्ही निदर्शने केलीत। याला 21 दिवस झाले तरीही राज्य सरकारने याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आज आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत। सरकारनं याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांची ऊस दराची FRP लवकरात लवकर जाहीर करावी। जर सरकारने FRP जाहीर नाही केली तर येणाऱ्या 15 दिवसात आम्ही साखर आयुक्तालयात घुसू आणि साखर आयुक्तालयाला कुलूप घालू, हे मी सरकारला आज या आंदोलनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जूनच्या प्रारंभी दमदार सुरुवात केली। पावसाने लाभलेल्या दमदार हजेरीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। यामुळे सारा जिल्हा भयग्रस्त झाला होता, पण शेतीच्या कामांनाही गती आली होती। मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय। 4 महिन्यांच्या कडकडीत उन्हानंतर जून महिन्यात पावसाला सुरुवात होते। यंदाही जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाची सुरुवात झाली, पण 15 दिवसापूर्वी पावसाने हजेरी लावली नाही। शहरवासियांना तर या काळात उन्हाच्या झळा सोसाव्या लागतातच, पण ग्रामीण भागातील शेतीच्या कामांना आलेली गती थांबल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। मग पाऊस येणार का, हा गंभीर प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झालाय। पाहुयात आजचा बाजारभाव। स्पीड न्यूज लाईव्ह 24 आजचा बाजारभाव। कांदा सरासरी 160 रुपये 10 किलो, कोबी सरासरी 140 रुपये 10 किलो, टोमॅटो सरासरी 60 रुपये 10 किलो, गाजर सरासरी 175 रुपये 10 किलो। वेळ झाली आहे बातमीपत्रात इथंच थांबण्याची। पुन्हा उद्या भेटूयात नवीन ताज्या बातम्यांसह। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24, स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।